नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत महाडीबीटीवर नवीन विहिरीसाठी किंवा जी तुमची जुनी विहीर असेल त्याच्या दुरुस्तीसाठी अर्ज कसा करायचा याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमची जी आहे ती महाडीबीटीवर प्रोफाईल पूर्ण असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला तुमची प्रोफाईल पूर्ण भरून घेणं आवश्यक आहे आणि नवीन विहीर आणि विहीर दुरुस्ती फक्त SC ST वाल्या लोकांसाठीच आहे. तुम्ही इथून लॉग इन केल्यानंतर तुमची प्रोफाईल 100% पूर्ण असणं आवश्यक आहे. इथून परत तुम्हाला अर्ज करा यावर क्लिक करायचं आहे. अर्ज करा यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना. याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत, तुम्ही इथून पाहू शकता. SC आणि ST लोकांसाठी इथून तुम्ही पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना. ही जी योजना आहे याचा पूर्ण सारांश दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला अनुदान किती दिलं जातं हेही दिलेलं आहे. नवीन विहिरीसाठी तुम्हाला 2.5 लाख रुपये अनुदान दिलं जातं. तसेच जुनी विहीर दुरुस्तीसाठी रुपये 50,000 इतकं अनुदान दिलं जातं. इनवेल बोरिंग आहे, याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत, तुम्ही इथून पाहून घेऊ शकता. तर याच्यामध्ये आपल्याला जुनी विहीर दुरुस्तीसाठी ऑनलाईन करायचं आहे. तर याच्यामध्ये पात्रता तुम्ही पाहू शकता. लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे. लाभार्थ्याकडे जातीचा वैध दाखला असणे बंधनकारक आहे. 7/12/8 चा उतारा असणे बंधनकारक आहे. लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 1.5 लाखाच्या मर्यादेत असणं आवश्यक आहे. उत्पन्न दाखला सादर करणं बंधनकारक आहे आणि लाभार्थी जमीनधारक. ही तुम्ही इथून सगळी कागदपत्र असे तुम्ही वाचून घेऊ शकता. तुम्हाला जुनी विहीर दुरुस्ती किंवा इनवेल बोरिंगसाठी कुठली कुठली कागदपत्र लागणार आहेत याचा तुम्ही असा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की याच्यासाठी कुठली कुठली कागद लागणार आहेत तुम्हाला जुनी विहीर दुरुस्त करण्यासाठी. आपण जुन्या विहीर दुरुस्तीसाठी अर्ज करत आहोत. याच्यामध्ये तुम्ही नवीन विहिरीसाठी ही मागणी करू शकता. ही सर्व माहिती वाचून घ्या. तुम्हाला कुठले कुठले कागदपत्र लागणार आहेत याची किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्यानंतर तुम्ही कागदपत्रे वाचून घेऊ शकता. त्याच्यानंतर आता आपल्याला जायचं आहे, इथं जायचं आहे बाबी निवडावर. त्याच्यानंतर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनाच ही योजना आहे, याला ओके करा. त्याच्यानंतर इथं तुमचा तालुका दाखवेल, तुमचं गाव दाखवेल, तुमचा सर्वे नंबर इथून निवडायचा आहे तुम्हाला ड्रॉपडाऊन मेनूमधून. तुमच्या कुठल्या सर्वे नंबरमध्ये तुमची विहीर आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आपण जुन्या विहीर दुरुस्तीसाठी अर्ज करत आहोत म्हणून तुमच्या कुठल्या सर्वे नंबरमध्ये विहीर आहे ते पाहूनच तुम्ही इथून सिलेक्ट करा. त्याच्यानंतर मुख्य घटकामध्ये काहीही करायचं नाही, इथं ऑटोमॅटिक हे येणार आहे. त्याच्यानंतर बाब निवडामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इथून बाब निवडामध्ये तुम्ही बाब निवडायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जुनी विहीर दुरुस्तीसाठी ऑनलाईन करायचं आहे. त्याच्यानंतर सन 2001 नंतर तुम्हाला तिसरं अपत्य आहे का, त्याच्यानंतर इथं नाही करा. त्याच्यानंतर अटी आणि शर्ती इथून मान्य करा. इथून वाचून घ्या तुम्ही पूर्ण माहिती आणि याला जतन करावर क्लिक करायचं आहे टिक मार्क करून. तर अशा प्रकारे घटक हा तुमचा यशस्वीपणे जोडला गेलेला आहे. आता याच्यात तुम्हाला पेमेंट करावं लागेल. याचं तुम्हाला ऑनलाईन एक 24 रुपयाचं पेमेंट करावं लागतं. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं अगोदर होम पेजला येऊन अर्ज सादर करावर क्लिक करायचं आहे. आता इथं तुम्हाला त्याचा प्रेफरन्स द्यायचा आहे, म्हणजे प्राधान्यक्रम द्यायचा आहे. आपण विहिरीसाठी प्राधान्यक्रम 1 देऊ. त्याच्यानंतर इथून अटी शर्ती मान्य करून अर्ज सादर करावर क्लिक करायचं आहे. अर्ज सादर करावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला याचं एक पेमेंट करावं लागेल. मी ऑलरेडी एका घटकासाठी पेमेंट केलेलं होतं म्हणून मला परत पेमेंट करायची आवश्यकता नाही. तुम्हाला एक 25 रुपयाचं किंवा 23 रुपयाचं एक ऑनलाईन पेमेंट तुम्ही UPI किंवा क्रेडिट डेबिट कार्डनं करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज सादर करावर क्लिक करायचं आहे आणि तुमचा अर्ज हा यशस्वीरित्या पूर्ण होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही नवीन विहिरीसाठी तसेच जुन्या विहीर दुरुस्तीसाठी अर्ज करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, मी अर्ज केलेल्या बाबी त्यामध्ये छाननी अंतर्गत अर्जामध्ये जायचं आहे आणि इथून तुम्ही पोच पावती याच्यावर क्लिक करून तुम्ही ज्या काही घटकासाठी अर्ज केलेला आहे ते इथून तुम्ही पाहू शकता. इथून तुम्ही पाहू शकता आपण जे आहे ते जुनी विहीर दुरुस्तीसाठी अर्ज केलेला आहे आणि याच्यामध्ये पूर्ण तुमची माहिती येणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. यामध्ये तुम्हाला काही अडचणी येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.